ज्यांची आतुरतेनं वाट बघतोय ना ते वाटसे काढले तेव्हा इथं बघा बा. जिंदगीत कधी मी तिकीट नव्हतं काढलं. हे मामाने हवा काढून दिलं मध्ये. गुड मॉर्निंग, मी MH44 रायटर. स्वागत आहे तुमचं आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. भावनो आता आपण कुंभमेळ्याला चाललो. सध्या कळ ना आज 1 तारीख आहे भावनो. आणि मेन गोष्ट कशी नाही तर टेंट लावलं आहे मी. आणि सध्या तिथं खाली एक गाव आहे. या गावाचं नाव काय होतं मी विसरून गेलो काल, तुम्हाला थोड्या सांगतो तरी. तर आता मी काय करणार ना, आता हिथंच आपली सायकल आहे या हॉटेलमध्ये आतमध्ये विचारलं आहे. तर हिथं ह्यांच्या सायकल लावून नाही 4 ते 5 दिवस टेंट बी काढणार आहे आता. आणि आपण हिथनं गाडी पकडून डायरेक्ट जाणार नाही उदालगुडीला. आणि उदालगुडीमधून आपण ट्रेन पकडून जाणार नाही प्रयागराजला, जे कुंभमेळ्याला आधी की 24 तासामध्ये आपली नेऊन सोडते या. तर चला काय होतं या 24 तासाच्या आतमध्ये, म्हणजे 3 ते 4 तासाच्या आतमध्ये काय होतं या तुम्ही समजून बघा. आता मी टेंट काढायचं तयार करतो. समजा चार्जिंग फुल करून ठेवले काय अडचण नाही. मस्त मग चला गाडीला भारी वाटायला लागले. थंडी की ब्या करे का नाही हात बघले हवा लय भयंकर थंड आहे आपल्याकडे. नाही की थंड इकडे लय भयंकर थंड आहे. लाल भडक हात झाला होता. काळा पडायला लागला, वाटायला लागलाय काळा पूर्ण. इतका गाठ आहे त्या नाही. ते टायमिंग झालेलं आहे 8:25 सकाळच्या. आणि सायकल इथं पाठीमागं लावली आहे. सामान जे आहे ती सायकल आतमध्ये ठेवली, सामान सगळे काढून. आणि हे बघा हे सामान सायकल इथं सायकल लावली अशी. आणि जी सामान आहे ना सामान आतमध्ये ठेवून दिलं काय अडचण नाही. मी 1-2-3 दिवसांनी इथं माघारी नंतर नाही आपण उरता मागला जाणार नाही. आता गाडी बघतो, गाडीला हात करतो पण गाडी काय थांबना झाली आहे. बघतो आता कुठली गाडी थांबते ती खालीपर्यंत. आणि तिथनं मग जाऊ आपण. 11:33 आणि आपण असला का आलेलो या ही चढ बघितला ते आपलं 3 टप्पा मेन मोठं तेव्हा ते 3 1 2 3 आपला का आपण तिथं आलेलो या. आणि ती हॉटेल तिथं आपण आलो होतो. आणि आता आपण निघालेलो ह्या गाडीमध्ये सुमोमध्ये आलो आपण. आणि आता निघालो खाली उदालगुडीकडे. अजून ड्रायव्हरला विचारलं पण नाही मी गाडी कुठपर्यंत चालली या. डायरेक्ट दिसली गाडी बसलो कारण गाडीच मिळत नव्हती. त्याकडे थोडा डोकं लागला होता गाडीत. चहा पिलो मस्त मध्ये. आणि नंतर त्याचे 40 रुपये राहिले द्यायचं. ते 40 रुपये देऊन टाकलं बिचाऱ्याचं. तर भावांनो 1000 रुपये गेलं आहे. आणि आता सध्याला ना सकाळ जर मी अजूनपर्यंत 1 लाख अजून पाण्याचा थेंब घेतलेला नाही. सकाळ जर अजून 1 लाख थेंब. आता इतक्यात गुवाहाटीमध्ये पोचलो बघा. किती वाजायचा टाईम झाला या 15:40 म्हणजे 3:40 टाईम झालेला आहे. सध्या मी आता गुवाहाटीमध्ये पोचलेलो या. सकाळी 10 वाजता बसलो ट्रेन आपल्या ह्याच्यामध्ये. मी काय म्हणते ती गाडीमध्ये बसलेलो. आता मला पाणी पिऊन आता मरून जाईल मी. अवघड होईल. ISBT या बस स्टॉपशी आलेलो आहे. आणि हे बघा या भाऊचं 200 रुपये देऊन टाकलं मस्त मध्ये. आता चला बसकडे जाऊ. चल बया निघालता. ओके आता बघू आता बस कुठली भेटते आता ह्याच्या अवलंबून आहे. चला मला बस मिळेल पाहिजे डायरेक्ट प्रयागराजसाठी. तिकीट काढलेलं आहे बघा. मला तिकीट जिंदगीत कधी मी तिकीट नव्हतं काढलं. हे मामाने हवा काढून दिलं टिकट. मामा थैंक यू, आपने मेरे को टिकट निकाल के दिया. मेरे को मालूम नहीं, मैं पहली बार कर रहा हूँ ना ये सब. मैं साइकिल से घूमता हूँ. वो गाड़ी है सर. कौन सा वाला? वो जो ऊपर में तिरपाल है ना. अच्छा अच्छा पंकज. अच्छा वो लिखा हुआ पंकज. अच्छा अच्छा गाड़ी नंबर. हाँ गाड़ी नंबर ठीक है. गाड़ी चलिए चलिए चलिए. धन्यवाद मामा, धन्यवाद धन्यवाद मामा, धन्यवाद. तर ही आपली समोरची बस आहे, त्यात मग जाण नाही आपण. चला जेवण बिवण करू थोडंफार आणि मग निघू. सकाळ काय खाल्लं नाही अजून.
तर बघा आता ते टायमिंग झालेलं आहे ना, ते टायमिंग झालं आहे 7 वाजायला फक्त 9 मिनिट टाईम आहे आणि पोचलो या बस स्टॉपपाशी. समोर साईडला तिकडं बघितलं बस स्टॉप आहे या, आपल्याला जायचं या आणि तिकीट काढायचं या. कधी तिकीट नाही ते काढलेलं जिंदगीमध्ये आपण बरं का. चला काय ते थोडं हाताळायला लागेल सगळा सगळा. टिकट काटले बघा ना. चला आता जाऊ. भाई कितने बजे आने वाली है बस? 12 बजे लगेगा. अच्छा गोरखपूरपर्यंत तिकीट आहे बरं काही. गोरखपूरपर्यंत हे गोरखपूरपर्यंत तिकीट आहे या, जी मला मिळालेलं या. किती गोरखपूरपर्यंत तिकीट आहे आणि हे मला मिळालेलं आहे फक्त आणि फक्त 1050 रुपयामध्ये. आणि नंतर ना तिथनं वेगळंच. लई लुटालुटी चालू आहे खरंच राव, लई लुटालुटी चालू आहे. चला बघू आता हे कुठनं कुठनं ह्या लागले माणूस. बस लागणे 12 वाजता, सोडणार आहे सकाळी 6 वाजता उद्याला. रडायला नसतंय राव. हो घेतो काळजी मी माझी घेतो. रडायचं नसतंय राव, रडायचं नसतंय. येतो 3 महिन्यात येतोय, 3 महिन्यात येतो या. टेंभुरातला मित्र आहे ज्योतिराम जगताप म्हणून. त्याच्या घरचे माझ्या रडते ती भावनो. खरंच मला लय स्वतःवर प्राऊड ऑफ फील होतं बरं का. कारण की आपण काय कमवलं या. आम्ही त्यांच्या गॅरेजमध्ये कामाला होतो, त्यांच्या गॅरेजवर मी शिकायला होतो काम. आणि त्यांना आज बऱ्याच दिवसांना फोन केला. त्याची आई त्याची बहीण आज माझ्यात रडते ती या, इतक्याला गेलाय म्हणून. कधी भेटलो पण नाही मी त्यांना, पण एक आपण की एक जीवा लागलेला असतो या. फारबी संगजमध्ये जायचंय कुठं? पटना बिहार गोरखपूर. ओके आपला गोरखपूर जायचं. गोरखपूर इथनं किती लांब आहे सांगतो मला सध्या का अजून 458 किलोमीटर. अजून 8 तास लागते जरा. जेवण आणलंय, जेवण घेऊ करून आता. गावाला दुखते माहीत नाही कशामुळं. चला जेवण करून निघू. वेलकम टू गोरखपूर. आजला आपण गोरखपूर बसलो. 3रा दिवस आहे आजचा आपला. 3ऱ्या दिवशी आपण आज गोरखपूरला बसलो. आता इथनं आपल्याला बस धरायची या डायरेक्ट प्रयागराजची, जे का आपलं उद्या सकाळपर्यंत नेऊन सोडण्याचा माझा अंदाज आहे. चला आता बसचं नियोजन लावू बघू साठी. किती रिक्षावाला घेऊ आणि जाऊ बस स्टँड कडे. डायरेक्ट प्रयागराजची बस मिळालेली आपल्याला आणि आपण पोहोचतो 1:30 वाजेपर्यंत पोहोचतोय आपण प्रयागराजमध्ये. भारी वाटलेलं जास्त. तर भावना चाला ब्रेक झाला या. मग सांगतो मी, माझा हाताला इतकं बेकार लागलं का नाही, उचलून या पटलो मागं बसमध्ये. हात फ्रॅक्चर झाला आहे माझा. हातात काय मिळाला यात, काय करावं काय समजा नाही. तर भाऊ ना तर राडा झाला थोडा. एक माणूस आमच्या बसमधला पाठीमागं सुटला, तिथे चॅप्टर थांबून देतं. आता कंडक्टर बघितलाय तिकडे बघा, कंडक्टर बघतोय मस्तीमध्ये. आपला कोण भेटलाय बघा, आपल्या इकडे भाऊ कुठला आहे? लातूर भाऊ. लातूर मग इकडे करताय? गावाकडे भाऊ गावाकडे. तर मी थोड्या वेळाने कॅमेरा पुढे चालू करत होतो, पण म्हणलं जरा थोडा पुढे गेलं कॅमेरा चालू करावा. माझा हात दुखतोय, हाताला मग अशी निबा धक्का बसला इकडे साईडला. त्यामुळं कसं काय वाटलं, कसं काय ओळखलं मला? भाषण ओळखलं ना, त्याची यायला पण ओळखू बरोबर. मराठी नाही, मराठी जात वेगळी लगेच ओळखतो मग कुठे पण. भारी वाटलं. मी काम किती म्हणजे माणसं 100 म्हणजे 200 फुटावर माणसं ओळखली. 200 फुटावर आपल्या माणसाला नाही ओळखत. हा कुठं पण आपले माणूस भारताच्या कुठल्या भारतात नव्हतं, तुम्ही देशाच्या कुठल्यावर कोणा जावा दिसतात मग दिसतात माणूस आपल्या इकडे ओळखू शकतो की दाढी बिशोड ओळखतो आपल्याकडला माणूस का असा आहे. बघू आता काय होतं या, कधी माणूस भेटतो. बघू तुमच्या भावाची कंडिशन का नाही एकदम खराब आहे या.
आंघोळ नाही 8 दिवस झालं मस्त मध्ये निघाला तरी पण झापक झुपक मध्ये. चला जाऊ आता बघू कसं काय. लय खतरनाक तकाट मध्ये रे लय मध्ये बघ भयंकर या गाडी येऊन येणार कशी खाली तो बघितला तो तिकल रोड पूर्ण मोकळा आहे. चला जाऊ भावांनो जागोजाग भांडारा चालू जाऊ जागोजाग भांडारा तेव्हा तिकडे बघा बघा तुझा भांडारा चालू बघितला आता मी खाल्लंय थोडं काय अडचण नाही संध्याकाळी टाईमला खाऊ. आता जाऊ पुढं आधी स्नान करायचं या करतो या प्रसाद खातो या काय ती गॅसच्या पुढे जाऊन देत नाही ती लय डेंजर काम आहे. खाऊ आणि मग निघू पुढं. प्रयागराजमध्ये जाताना दर्शनाला संगमूर्ती इथं बघा हो बघा पाठीमागं प्रसाद देते या प्रसाद घेते या आणि ठेवते ती बघा. ह्याला कुत्रच लागत नाही कुत्र्या पुढं वाज घेऊन जाते वाज घेऊन यावा. मेरा भाई ये कहना है भाई देख लो यार जितने भी आप लोग भंडारा कर रहे हो ना भंडारा करो लेकिन ज़बरदस्ती आप लोगों को मत दो. ये ज़बरदस्ती दिया हुआ है ये देख लो यहाँ पे. और जो गरीब है ना जो काहे पे रहते हैं उनको खाने के लिए नहीं मिल रहा है और यहाँ पे कुत्ता भी नहीं खाना खा रहा है. इतना अच्छा है ये देख लो. मैं बस एक ही कहता हूँ यार भाई देख लो अगर ज़बरदस्ती मत दे दो यार लोगों को. तरीही बघा बघा अशी काहीतरी गर्दी बघा चाललेलं पुढं. बाबा तर लय इकडे काय सांगायचं तर पुढं पाठीमाग बाबा गेला अंगावर कापण होती बाबाच्या. चला थांब पुढं बघू काय माझे चप्पल आहे का मराठी माणसं आहे लईच तेव्हा माझं पाय चपला समजा फटून गेलं ते माझ्या पाकाच. तर ही बघून घ्या बघा असा काहीतरी मेळावा आहे आणि मला वाटतं संध्याकाळच्याला गर्दी लय होईल. आता गर्दी कमी आहे संध्याकाळच्याला होईल. आता इथं एवढी मग पुढं नदीला किती असेल हे विचार करायचा आहे. आता पुढं नदीला जाऊन बघू आपण चला. ही बघा बघा सायकल नाही तिला एकच ते वाटायला लागले मला. ही बघा बघा साधू बाबा निघाला साधू बाबा कसा जोरळा उडतोय माणसं चालून जोरळा उडत ती बघा बाबा चपला. मी तुम्हाला सारख्या चपला का दाखवतोय माहिती आहे हेलिकॉप्टर तेव्हा हेलिकॉप्टर पण आधी वरनं हिंदी ती या. तर इथं बघू शकता बाबा ना तुम्ही इथं सगळं भांडारा चालू होतं जागोजाग. जरी तुम्ही आला का नाही तरी तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही कारण की सध्याला कसं आहे माहिती आहे का इकडे जर का तुम्ही आला ना तर जागोजाग भांडारा चालू होतं आणि त्यामुळं का नाही माणसं पोट भरून खाते एकदम. जसं मी खाल्लं या मी आता 3-4 वेळा खाल्लं आहे मग काय धरणं लक्ष स्नान करायला निघालो. संगमला तर काय जाऊ शकत नाही पण सध्या दुसऱ्या जागेला जाऊ चला. तर माहीत जात स्नान करायला तर निघालो हो का आतमध्ये हो का. चला फिरू सगळा कुंभमेळा बघू कसा आहे ती. चला जरा थोडं माझं बोलण्याचं नियोजन हुकतंय कारण की इकडे जायचं हो का इकडे जायचं चला. सीधे चलना है बिल्कुल सीधे 300 मीटर आगे. भावांनो लय पाणी बरं का सध्या निघालो स्नान करायला. त्याला माझ्यासोबत तुम्हाला सर्वांना सर डोळं बंद करा सगळे तुम्ही तुम्हाला दाखवतो स्नान कसं करते ती. हे बघा इथं गंगा होती हो का इथं संगम होतो तिकडल्या साईडनं पुढल्या साईडनं संगम येतो इथं. हे बघा सगळी आंघोळ करते इथं म्हणजे स्नान करते ती या. त्याला आता आपली वेळ लय गार पाणी या चला. हर हर महादेव. स्नान झालेलं आहे मायापाशी काय नव्हती चेटी बदलायला काय सांगाय तुम्हाला वरण पॅन्ट घातलं काय आता नाही इलाज आहे बाबा काय करता आता निघालो बघा योगा योगा समजा असा आहे योगा. वा सूर्य उदय काय झालाय राव 1 नंबर. चला चिमटावाला बाबा उडको चिमटावाला बाबा चला. समजा झालंय आता मी बघतोय थांबायला जागा मला बघतो आता कुठं आश्रम आहे ती.
थांबायला चांगली जागा गावली का नाही थांबायला काय जात नाही थांबायला मी काय 2-3 दिवस थांबतो या अजून आपली सायकलिस्ट येणार नाही ती बघू कधी येते ती माझं पाय दुखायला लागले त्याला काय समजा नाही काय दुखतं ते माहीत नाही बरं का पण ही डोळा इतका दुरळा जातो का नाही डोळा दुखतात इतका दुरळा ही संध्याकाळच्या पुढे कोणता थांबणार का रे डोळ्याला दाखवतो या दूर आहे लय दूर दूर पॉल्युशन दूर आहे पॉल्युशन दूर लय हे बघा थांबायला मला जागा बिगा काहीच लागणार नाही बरं का त्यामुळे मी आता निघालो आता बघतो एखादी रूम भावांनो भेटली तर ठीक नाही तर फुटपाथवर झोपणार नाही कुठतरी बघा मी आज नाही इलाज आहे आणि पोल्युशन येते का नाही 6:30च्या पुढे कुठे थांबला का त्यानंतर खरंच लय बेकार कंडिशन आहे इथं आता आपला भाऊ चिमटावाला बाबा इतके कमी आले नाही चिमटावाला बाबा बघ कुठं आहे ते चिमटावाला बाबा बघतो चिमटावाला बाबा चला उठलोय तोंड पण तुला नाही काहीच नाही किती दिवस झालं तोंड नाही तुझं काल आंघोळ स्नान केली काल अजून एकदा करणार नाही 2दा करणार नाही हाजी गए हाजी यावाना गाड़ा है ना हाँ हाँ इसके अंदर मिलेंगे वहाँ पे अंदर में वो अभी नहीं मिलेंगे 10 बजे के बाद मिलेंगे आज चिमटा वाले बाबा वो जिनका हाथ ऊपर रहता है वही और जो कांटे वाले बाबा है वो खाने वाले बाबा तो घूमते फिरते रहते हैं वो उनको देखने के लिए मैं चाइना बाउंड्री से आया हूँ साइकिल लगा के 10 बजे करीब निकलेंगे सब लोग। रात को मेरी सोते हैं रात में मेरा मेरी सोते हैं 11-12 बजे सोते हैं अच्छा सुबह में आराम से उठते हैं अच्छा अच्छा इथं समजा बाबाच बाबा येतं तिथे चिमटा मला बाबा दिसत नाही मला बघतोय मी तर हे इकडे बाबा येतं इकडे बाबा येतं चला बघू कुठं आहे ते सध्याला का आता मी एका इथं आतमध्ये असे आलो या इथं कीर्तन भजन होतं या आणि मेन गोष्ट अशी आहे ना माझी तब्येत बरोबर नाही सर्दीमुळं माझं अंग दुखतंय सर्दीमुळं पूर्ण अंग दुखतंय माझं आणि आपल्या टेंभुर्णीमधले 2 जण यायला लागले त्यामुळे थांबलो मी टेंभुर्णीत आपले 2 जण नवा शेठ नवा जाधव आणि सोमनाथ कवटे आपला भेटायला यायला लागले त्यामुळे मी थांबलो इथं त्यांना संध्याकाळी नाही यायला तो पण थांबतो आवाज पूर्णपणे बदलला आहे माझा चिमटावाला बाबा आला असेल चला जाऊन बघू चिमटावाला बाबाला आता बघ 2 वाजून गेलते बघ हो गर्दी झाली चालू भीड लागलेलं आहे खतरनाक प्रसादासाठी काय हरियाणा वाले बाबा जी फायनली हुडकत हातवर असले बाबाला हुडकलं मी हे बघा माझ्या पाठी मग हातवर असलं बाबा चला बघू बाबा जी आपका यहाँ कितने वर्ष से ऊपर है 5 वर्ष से आप ही है ना जो बहुत ज़्यादा फेमस है यही तो बाबा जी ये जो बहुत ज़्यादा फेमस है और आप लोगों के बहुत कमेंट आ रहे थे कि उनको दिखा दो तो भाई जी उनको दिखा दिया तो मुझे तो बड़ा अच्छा लगा भाई इनसे बाबा चलिए निकलता हूँ हर हर महादेव तर भावांनो म्हणलं छड्या बिड्या बसतील एका 2 पण काय नाही भावांनो आरामात निघलो साईडला तर ओके भावांनो जर एक तुमचं म्हणणं होतं हो दाखव तर दाखवलंय बघा ही काय म्हणून नाही थांबलेली वाशीत How many days in India? 12 days. How you are feeling? Yeah, amazing, fantastic, incredible. Everything.
भेटायला तिघं चौघजण यायला लागले ते जे टिंबोर्णीमधनं आपले जुने मित्र येतले तर तुम्हाला माहिती आहे सोमनाथ कवटे आणि नवनाथ जाधव हे आपला भेटायला लागले त्या लवकरच भेट होईल 1-2 तासामध्ये आली आधी जवळजवळ तर आपण नदी पार करून पडल्या साईडला जाऊ ज्यांची आतुरतेनं वाट बघतोय ना ती आजची काढले तेव्हा काय तर बघा बा काय शेटराव काय चाललंय भावांनो आम्ही आज 5 महिन्यात भेटतो का नाही 5 महिन्यात भेटतोय 5 महिन्यातनं सांगतो तुम्हाला टेंभूर आलं घ्यांच्या दुकानात असते जागात नाही दुसरं आलं घ्यांच्या दुकानात बसायचं तुम्ही बघितलं बसा व्हिडिओ पण आहेत आपलं कुठे समस्या कुठे आहेत गाडी पार्क तेव्हा तिकडे आहेत तेव्हा गाडी कुठं आणायची येऊ द्या इथं आमचे मित्र तेव्हा 3 जण एक जण आमचं इथं इथं आणि आता आम्ही स्नान करायला निघालो भावांनो मस्त मध्ये काटेवाला बाबा दिसलं विषय झाला ना आता मी लखनौला निघालो या विकास बागकडे निघालो मेन विषय असा आहे ना आता मला हुडकायची बस आपली नावा शेट आहेत ते गेली मला सोडला आता आणि आता मी बघतो या बस कुठं मिळते त्याला बघू